सुप्रभातम. सुखालागे करीसी तळमळ, तरी पंढरीसी जाई एक वेळ. आपल्या भक्तांना शाश्वत सुखाची ओढ लागावी, हरिद्वारच्या गंगेच्या प्रवाहात वाहून जाऊ नये म्हणून जशा साखळ्या असतात तशाच हरिनामाच्या साखळ्या भक्तांना प्रदान करून त्यांना डोंगरा एवढा दुःख पेलण्याची आणि जीवन संघर्षांना तोंड देण्याची धिटाई प्रदान करता यावी, यासाठी महाराजांनी 1924 पासून पंढरपूरची पायी वारी सुरू केली. श्री शंकर गुरूंच्या पादुका आणि पांडुरंगाचा फोटो ठेवून ज्येष्ठ शुद्ध अष्टमीला असंख्य वारकरी घेऊन महाराज माहुलीहून पंढरपूरला जाण्यासाठी निघत असत. 700 मैलांच्या ह्या प्रवासात एकंदरीत 27 दिवसांचा अवधी लागत असे. बहुशास्त्रांची पेटी नामाविण नाही मोठी, हे बिंबावं म्हणून संकीर्तन करीत हा भक्तांचा मेळा महाराजांसवे देह रापणाऱ्या उन्हाला, झोडपणाऱ्या पावसाला कधी न जुमानता ठिकठिकाणी देवदर्शन घेत प्रसाद सेवन करीत पंढरीची वाट धरीत श्रावण शुद्ध पंचमीला अर्थात नागपंचमीला ही पालखी माहुलीस परत येई. आज 99 वर्ष झालीत तरीही श्री महाराजांची पालखी खांद्यावरूनच पंढरपूरला नेली जाते आणि येताना देखील खांद्यावरच परत आणली जाते. एकदा श्री महाराज वारकऱ्यांसमवेत पंढरीस निघाले असता गावात शिधा फारच कमी मिळाला. वारकऱ्यांना चिंता वाटू लागली. आपण 500 लोक आहोत, एवढ्याशा शिधानं आपल्या सगळ्यांची जेवणं कशी बरं होतील? महाराज मात्र निश्चिंत होते. त्यांनी शंकर महाराजांना नैवेद्य दाखवण्यास सांगितला. पंक्ती जेव्हा जेवण्यासाठी बसल्यात तेव्हा महाराज स्वतःहून वाढण्यासाठी उठलेत. सगळेच वारकरी जेवण अगदी यथेच्छ जेवलेत, तरी देखील अन्नाची सगळीच भांडी भरलेलीच होती. पुढे एका ठिकाणी पुरणपोळीचा प्रसाद वारकऱ्यांना मिळाला. सगळ्यांनीच भोजन तृप्तीचा अनुभव घेतला. पालखी पुढे निघाली. ज्येष्ठाचा महिना असल्यानं वातावरणात उकाडा प्रचंड होता. सगळ्यांनाच वारंवार तहान लागत होती. पाण्याचे तर सगळे स्रोत अगदी कोरडे. श्री महाराज नेहमीप्रमाणे पालखीच्या पुढेच असत. आपल्या भक्तांचं तहानेनं तडफडणं त्यांच्याच्यानं काही बघणं होईना. दूरवर त्यांनी बघितलं तर एक कोरडा नाला त्यांना आढळला. पाण्याचा कुठेही मागमूस नव्हता. श्री महाराजांनी हातातली काठी त्याच्यावर टेकवली आणि हनवटी टेकवून शांतपणे श्री गुरूंचं स्मरण करू लागले. आणि काय आश्चर्य! स्वच्छ शुभ्र स्फटिकासारखं धवल पाणी प्रवाहित होऊ लागलं. जलस्वरूप श्री गुरु प्रसन्न झाले आणि गंगाबाईनं अवतरित होऊन सगळ्यांना तृष्णातृप्तीचा अनुभव दिला. सगळ्यांनाच श्री गुरूंचा पारमार्थिक अधिकार कळू आला. महाराज मात्र सगळं श्रेय परमहंसांना देऊन अगदी निर्विकार अलिप्तच. पालखी परतताना मुसळधार पाऊस एकदा कोसळत होता. सगळेच वारकरी गावामध्ये पावसापासून कुठे सुरक्षित स्थान मिळेल ह्याच्या शोधात होते. श्री महाराज मात्र शांतपणे पालखीजवळच होते. एवढ्या पावसातही धुनी जळतच होती, हे मात्र आश्चर्य. महाराजांजवळ सांबा नावाचा त्यांचा एक भक्त शांतपणे लाकडाच्या गंजीला टेकून बसला होता. एकाएकी त्या लाकडाच्या गंजीतून एक भला मोठा साप आला आणि सांबाच्या गुडघ्याला अगदी कचकचून चावला. महाराज, मला कसंही करून वाचवा, मला कसंही करून वाचवा, आर्त टाहो सांबा फोडू लागला. सांबा, अरे तू कशाला काळजी करतोस? आपले श्रीगुरू आहेत ना, तू नुसता त्या धुनीवर आपला गुडघा धर, सापानं चावलेलं विष अगदी उतरून जाईल बघ. धुनीवर गुडघा धरण्याची सांबाची काही हिंमत होईना. महाराज, मी आता मरणार, मला कृपा करून वाचवा, मला वाचवा हो. सांबाच्या टाहोची तीव्रता प्रत्येक क्षणाला वाढतच होती. शिष्यवत्सल महाराजांना सांबाची दया आली.
त्यांना त्याचं दुःख बघवेना. स्वतःच्या बटव्यातील लसूण त्यांनी त्याला खाण्यास दिलं. लसूण खाताच सापाचं भिनलेलं विष सांबाच्या शरीरातलं उतरून गेलं आणि त्याच्या अंगाचा दाहसुद्धा कमी झाला. त्यावेळी मराठवाड्यात निजामशाही होती. पालखी औंढ्या नागनाथला पोचली असताना रझाकारांनी वारकऱ्यांना भरपूर त्रास दिला. पालखी मंदिरात उतरूच दिली नाही. शेवटी महाराजांनी पालखी जंगलात न्यायचं ठरवलं. नेमका पाऊस सुरू होता. जंगलातल्या अंधारातच आपल्या भक्तांना भोजन प्रसाद घ्यावा लागेल याचा महाराजांना खेद वाटत होता. पाऊस कोसळत असतानाच एक बैलगाडी अंधाऱ्या रात्री तिथे आली. एक बलदंड व्यक्ती पिळदार शरीर असलेला त्या बैलगाडीतून उतरला. महाराज, सगळ्या भक्त मंडळींनी भोजन प्रसाद घेतला का? मला माफ करा हां, यापुढे तुमच्या पालखीला कधीच त्रास होणारा नाही. आणि अंधारात त्या बलदंड व्यक्तीनं आवाज दिला, ए रहमान, ए सुलतान, जरा लवकर या बघू. त्या काळोखातनं पांढरी शुभ्र दाढी असलेले 2 धिप्पाड घोडेस्वार आलेत. त्यांच्याकडे बघत तो म्हणाला, आप दोनों को पालखी के साथ मराठवाड़ा की सरहद खत्म होते तक जाना है और याद रखना, रजाकारों की गुंडागर्दी की छाया भी इस पालखी पर ना आवे. सूचना देऊन लगेचच तो बैलगाडीत बसला आणि काही क्षणातच अदृश्य झाला. संपूर्ण मराठवाड्यात ते 2 घोडेस्वार पालखीच्या सोबतच होते. त्यामुळे पुढे मात्र रझाकारांचा उपद्रव अजिबात झाला नाही. इतक्या रात्री रझाकारांच्या मुलखात साक्षात औंढ्या नागनाथनं शिवगणांसह येऊन महाराजांच्या पालखीचं रक्षण केलं होतं. कोसळे आकाश दुभंगला मेरू, तरेल पै येऊन विठ्ठल नामी. आता एकची कर्म जनांचा उद्धार, तोची गा साचार परमार्थ ब्रीद. असणाऱ्या महाराजांचा पुढे देह थकत चालला होता. एकभुक्तच राहणाऱ्या महाराजांचा एकदाचं भोजन सुद्धा जेमतेम 2 घासांवर आलं. शरीराची कुडी चैतन्य पेलण्यास हळूहळू असमर्थ ठरत होती. 8 डिसेंबर 1967 मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला त्याही परिस्थितीत त्यांनी एका भक्तास विचारलं, काय म्हणतं रे तुझं ज्योतिष्य? महाराज, उद्यापासून आपल्या प्रकृतीत नक्कीच सुधार होईल. महाराज क्षीण हसले. सुमारे 5 वाजता त्यांनी शंकर महाराजांच्या फोटोसमोरील अंगारा स्वतःला लावण्याची आज्ञा केली. अंगारा लावताच आश्विन शुद्ध अष्टमीला प्रगट झालेली पार्थिवाच्या पंक्तीतली ज्योत मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला चराचरातील चैतन्याशी एकरूप झाली. आपल्या कर्तृत्वाचा अजर आणि अमर असा ठसा उमटवून गेली. आजही निर्गुण रूपानं श्री महाराज भक्तांचे प्रतिपालक आहेत. श्री सुहास कुरेकरांच्या अग्निनारायण या चरित्र ग्रंथाच्या आधारे आपण श्री गुरूंच्या चरित्राचा परामर्श घेतला. परमहंस श्री शंकर महाराजांना आणि धर्मराज श्री नारायण गुरूंना माझे कोटी कोटी प्रणाम.